नमोचे 2,000 रुपये आज आले. हो, शेतकरी भावांनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना नमो हप्त्याची. तर नमो हप्त्याचे जे काही 2,000 रुपये आहेत ते जमा झाले. सर्व शेतकरी भावांच्या खात्यामध्ये पैसे आले. सर्व जिल्ह्यात पैसे आले. हे बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो. भरपूर दिवसापासून सर्व शेतकरी भाऊ वाट बघत होते ना नमोचे पैसे कधी येतील कधी येतील. अखेर सुरुवात झाली शेतकरी भावांनो. अत्यंत महत्वाची माहिती आहे, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व सांगतो कोणाकोणाला पैसे मिळाले. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्हाला किती वाजता पैसे येतील ते पण सांगतो. अत्यंत महत्वाची माहिती आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. तर आजचा हा व्हिडिओ शेतकरी भावांसाठी व्हिडिओ आहे. का? कारण शेतकरी भावांसाठी अजून महत्वाची माहिती पण मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी भावांनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते नमोचा हप्ता, तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरू झाला. नमोचे 2,000 रुपये. आणि या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बातम्या बघणार आहोत. हो, शेतकरी बातम्या. तर आज रोजीच्या महत्वाच्या शेतकरी बातम्या आहेत. त्या सर्व बातम्या तुमच्यासाठी आहेत शेतकरी भावांनो. त्यामुळे स्पेशली आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ हा फक्त शेतकरी भावांसाठी असतो आणि आपल्या चॅनलवर शेतकरी बातम्या दिल्या जातात, म्हणजे शेतकरी भावांसाठी महत्त्वाच्या बातम्या. आता काय काय झालं आज शेतकरी भावांनो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. शेतकरी भावांसाठी महत्त्वाच्या आजच्या बातम्या काय आहेत, शेती संबंधित आजच्या बातम्या काय आहेत, चला जाणून घेऊया आपण. एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सर्वांना माहित आहे, एकदम आपल्या गावरान भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. असं अवघड करून मी तुम्हाला सांगणार नाही. जे तुम्हाला समजतं, जे आपल्या सर्वांना समजतं त्याच भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो मी. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होते, पीएम किसान योजनेचे तुम्हाला 2,000 रुपये मिळाले. आता पीएम किसानचा हप्ता आल्यानंतर आता अजून तुम्हाला हप्ता मिळत आहे 2,000 रुपयेचा, तो म्हणजे नमोचा. त्याबद्दल पण सांगतो, कोणाकोणाला पैसे आले सर्व सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक अपडेट एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो. बघा आता महत्वाची माहिती शेतकरी भावांनो, आता तुम्हाला सांगतो नमोचा हप्ता कोणाकोणाला त्याबद्दल माहिती बघा तुम्ही आता. तर आपण या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल पण माहिती बघणार आहोत. परंतु पहिले शेतकरी बातम्या बघा. आज रोजीच्या महत्वाच्या बातम्या बघा. सर्व शेतकरी भावांसाठी या बातम्या कामाच्या बातम्या आहेत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. तर पावसाचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून जिल्ह्यातील तब्बल 2,59,000 हेक्टरवरील पीक नष्ट झाले आहेत. बघा कुठे, तर नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे पावसाचा. आणि नांदेड जिल्ह्यात 2,59,000 हेक्टरवरील पीक हे नष्ट झालेले आहे. पुढे बघा, तर नांदेडसह धाराशिव, यवतमाळ, अकोला, सोलापूर, जळगाव या जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. नांदेड जिल्ह्यात तर सर्वच तालुक्यांमध्ये शेतीचे नुकसान झाले असून अनेक गावात शेती पाण्याखाली गेली आहे. बघा, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पाहायला मिळाला. नांदेड जिल्ह्यात बघा सर्वच तालुक्यामध्ये शेतीचे जे काही नुकसान आहे ते झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि शेती जी आहे ती पाण्याखाली गेली आहे. पुढे बघा, नुकसान झालेल्या पिकांमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते पीक कोणकोणते आहेत. सोयाबीनचं पीकचं नुकसान झालेलं आहे. कापूस, मका, मूग, उडीद, ऊस, केळी, बाजरी, भाजीपाला, तूर तसेच फळ पिकांचा समावेश आहे. सोयाबीन पिकाला फुलोरा आल्याने या पिकाला मोठा फटका बसला आहे. कोणत्या पिकाला? सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फटका बसलेला आहे. पुढे बघा, हे बघा,
राज्यातील 25,522 ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार असून यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध करून द्यावी. तर असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 13,463 अर्थात 53% ग्रामपंचायतीनेच जागा उपलब्ध करून दिल्या आहे. चला ही बातमी पण महत्त्वाची होती. पुढे बघा, हे बघा, तर कोकणात हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. या आंब्यापासून तयार होणारा अल्प केवळ देशात नव्हे तर परदेशातही अत्यंत लोकप्रिय आहे. विशेषतः अमेरिकेत कोकणातील अल्पची मागणी अधिक आहे. त्यामुळे आता जो काही नवीन टॅरिफ लावलेला आहे अमेरिकेने, तर या निर्णयामुळे कोकणातील शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांसाठी आर्थिक नुकसान करणारा ठरणार आहे. चला आपण आता या महत्त्वाच्या शेतकरी बातम्या बघितल्या आणि पुढे अजून महत्त्वाच्या बातम्या आहेत. पहिले मी तुम्हाला डायरेक्ट नमो हप्ता संदर्भात अपडेट देतो, त्यानंतर अजून पुढे महत्त्वाची माहिती सांगतो. हे बघा, तुम्ही सर्वजण नमोच्या हप्त्याची वाट बघत आहेत. या अपडेटसाठी आतुरतेने व्हिडिओ बघत आहेत. तर शेतकरी भावांनो बघा, आता बैलपोळा सण निमित्ताने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकले जातील असं सांगण्यात आलेलं आहे. आता अधिकृत तर तारीख जाहीर झालेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट असो किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत तिकडून अशी माहिती आली होती की जवळपास बैलपोळाच्या सणानिमित्त तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2,000 रुपये टाकले जातील. परंतु अजूनपर्यंत पैसे तुम्हाला आले असतील किंवा नाही आले असतील तर ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता. नमोचे जरी तुम्हाला 2,000 रुपये आले असतील बरं, तर मग तुम्ही कमेंट करून हो म्हणा आणि जरी नाही आले असतील तर नाही म्हणा. ओके, कारण बैलपोळा निमित्त पैसे येतील असं सांगण्यात आलं, परंतु सांगता येत नाही. जरी बैलपोळा निमित्ताने पैसे नाहीच मिळाले तर पुढील काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. कारण अपेक्षित आहे ऑगस्ट महिन्यातच, याच महिन्यात तुमच्या खात्यामध्ये नमोचे पण 2,000 रुपये येऊन जातील. जसे PM किसानचे मिळाले त्याचप्रमाणे नमोचे पण तुम्हाला याच महिन्यात पैसे मिळणार आहेत. त्यामुळे अजून थोडी प्रतीक्षा करा आणि बैलपोळा निमित्ताने पैसे येतील असं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती देत आहे. आणि अधिकृत तर तशी काही माहिती आली नव्हती, परंतु एक अंदाजित माहिती वर्तवण्यात आली होती की बैलपोळा निमित्ताने पैसे मिळतील. जरी पैसे अजून आले नसतील तर मग तुम्हाला पुढे चालून पैसे दिले जाऊ शकतात. लवकरच तुमच्या खात्यामध्ये याच महिन्यात पैसे येणार आहेत शेतकरी भावांनो, त्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका. रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असते. ताज्या बातम्या, शेतकरी भावांसाठी कामाच्या बातम्या, सर्व बातम्या. आता पुढे देखील 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा, पूर्ण बघा 12 मिनिटापर्यंत. पुढे अजून मी तुम्हाला शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे. त्या बातम्या पण तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे शेतकरी भावांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. ओके, चला आता जे नमोदचा हप्ता आहे 2,000 रुपयाचा हप्ता, तो पुढे चालून तुम्हाला मिळेल. जरी आता जरी नाही मिळाला तर पुढे चालून काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये लवकरच हप्ता जमा केला जाणार आहे. आलं लक्षात? ही माहिती तुम्हाला समजली नमो हप्ता संदर्भात. आता आपण जाणून घेऊया पुढील ज्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बाकी आहेत, शेतकरी बातम्या, त्या बातम्या बघून जा. आता महत्त्वाच्या बातम्या आहेत बघा, त्या बातम्या शेतकरी भावांसाठी बातम्या आहेत. चला आता ज्या पुढील बातम्या आहेत त्या पुढील बातम्या बघून जा. आता जास्त काही लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे आणि ज्या कामाच्या बातम्या त्या कामाच्या बातम्या मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो आता. तर बघा आता आपण जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाच्या बातम्या. हे बघा, IMDने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिकसाठी हवामान खात्याने डायरेक्ट रेड अलर्ट जारी केला आहे. ओके, पावसासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे, नीटपणे बघा.
पुढे बघा, अनेक नद्यांची पातळी जी आहे ती वाढल्याने पूरस्थिती गंभीर झाली असून शेतकऱ्यांना खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पूरस्थिती निर्माण झालेली आहे सर्वीकडे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी ठेवा. ओके, सतर्क राहा. खरीप पिकांचं मोठं नुकसान होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. पुढे बघा, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार आहे. शेतकरी व नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. बघा, 48 तासात पुढील जे 48 तास सांगितलेले आहेत, या 48 तास मुसळधार पावसाचा धोका असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात. ओके, संपूर्ण महाराष्ट्रात हा जो काही धोका आहे पावसाचा, मुसळधार पावसाचा धोका सांगितलेला आहे. त्यामुळे सतर्क राहा, सावधान राहा आणि शेतकरी भावांना आणि नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा आणि सतर्क राहा असे आवाहन करण्यात आलेले आहे. ओके, तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी भावांसाठी ज्या ताज्या बातम्या होत्या आजच्या ज्या महत्त्वाच्या बातम्या होत्या, या बातम्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो. जी कामाची माहिती आहे शेतकरी भावांसाठी, तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. दुसरं वायबार माहिती मी तुम्हाला देत नाही आणि पुढे देणार पण नाही. जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कामाचं आहे, तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला ती माहितीचा फायदा होईल आणि ती माहिती तुम्हाला द्यायची आहे, तीच माहिती तुम्हाला या चॅनलवर आणि आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ओके, तर शेतकरी भावांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.